निकाल लागल्याच्या नंतर त्याचा मित्र प्रांजल चोपडे यांनी त्याला फोन केला। फोन केल्यावर तू कुठे आहे सांगितल्यावर याने सांगितलं की मेंढ्या घेऊन चारायला आलोय। अरे का बाबा? तर बाबा वडिलाची तब्येत बिघडलेली आहे, ते आजारी आहेत, म्हणून सध्या मी तेच काम करायलोय। कोण म्हणायला? जो महाराष्ट्राचा युथ आयकॉन ठरलाय। आणि मग त्यांनी सांगितलं तुझा निकाल आलाय, 551वा क्रमांक आहे, IPS दर्जाचं पद तुला मिळणार आहे। आनंद गगनात मावला नाही। त्याच्या पायातली चप्पल पाहिली, 100-150 रुपयाची चप्पल आहे। ज्या ठिकाणी तो भेटे मागून मेंढ्या आहेत, त्याच्या आज हे पहा, हे आज म्हणजे आज अख्खं गाव सत्कार करेल। त्याच्या बापाला कधी कोणी स्टेजवर बोलवलं नसेल, आज त्याचा बाप प्रत्येक स्टेजवर असेल, त्या बापाचा सन्मान असेल। यालाही कुठल्या स्टेजवर बोलवलं नसेल, आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्टेजवर त्याला बोलवलं जाईल, त्याचं मार्गदर्शन घेतलं जाईल। का? कामयाबी में दुनिया तुम्हारे साथ होती है, जब तुम नाकामयाब होते हो तो पूरी दुनिया तुम्हारे खिलाफ होती है। महाराष्ट्रातल्या तमाम दलिंदरांना सांगायलो की बाबा आपण आदर्श